आज मी तुम्हाला टू स्ट्रोक सायकल इंजिनविषयी थोडक्यात माहिती करून देणार आहे. टू स्ट्रोक सायकल इंजिन म्हणजे ज्या इंजिनमध्ये टँकच्या प्रत्येक सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक मिळतो किंवा पिस्टनच्या सिलेंडरमध्ये एकदाच BDCला जाण्यामुळे किंवा TDCला येण्यामुळे एका वेळी 2 स्ट्रोक पूर्ण होतात. त्या टू स्ट्रोक इंजिन असे टू स्ट्रोक सायकल इंजिन असे म्हटले जाते. तर या टू स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये वाल्व मेकॅनिक नसून त्यामध्ये पोर्ट दिलेले असतात. तर त्यामध्ये 3 पोर्ट दिलेले असतात. एका साईडला दोन एक्झॉस्ट पोर्ट आणि इंटेक पोर्ट, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर पोर्ट दिलेला असतो. यामध्ये या इंजिनमध्ये पेट्रोलमध्ये ऑइल मिसळले जाते आणि त्याचे कार्य म्हणजे ते कसे करते तर पिस्टन BDCकडे जाताना 2 स्ट्रोक पूर्ण होतात. म्हणजेच सक्शन स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक आणि पिस्टन BDCकडून TDCकडे जाताना 2 स्ट्रोक पूर्ण होतात. म्हणजेच कॉम्प्रेशन पॉवर स्ट्रोक आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक अशा प्रकारचे दोन्ही स्ट्रोक घडले जातात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते सर्वांनी आवश्यक पाहावा. धन्यवाद.